जर आपण आपल्या व्यवहारातील रोजची कॅश जर बँकेत भरण्यासाठी जात असाल तर आता सावधगिरी बाळगा, कारण आपल्या रोजच्या कॅशवर चोरट्यांची नजर आहे। वसईतील बाबूलाल जयंतीलाल आणि कंपनीच्या व्यापाऱ्याच्या सोबत असंच काही घडलं आहे। या कंपनीचे 2 कर्मचारी काल कॅश भरण्यासाठी स्टेला परिसरातील वसई विकास बँकेत ॲक्टिवा गाडीवर जात होते। इतक्यात स्पोर्ट्स बाईकवर 2 चोरटे आले आणि त्यांच्या गाडीला हुलकावणी देत हातातील कॅशची बॅग घेऊन फरार झाले। केवळ काही सेकंदातच हा थरारा होता। या दोघं कर्मचाऱ्यांनी काही कळल्याच्या आत गायब झाले। या दोघं कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण ते स्पोर्ट्स बाईकवर सुसाट वेगात पसार झाले। बॅगमध्ये जवळपास 8.5 लाखांची कॅश होती। चोरट्यांनी डोक्यात हेल्मेट घातले होते आणि त्याच्या गाडीला नंबर देखील नव्हता। तर हे चोरटे एका इमारतीच्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आले आहेत। या विरोधात वसईच्या माणिकपूल पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे। पोलीस आता या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर चोरट्यांचा शोध घेत आहे। त्यामुळे आपण जर बँकेत अशा प्रकारे कॅश भरण्यासाठी जात असाल तर जरा सावधगिरी जरूर बाळगा। परवाच्या दिवशी आम्ही ऑफिसवरून 7:30च्या दरम्यान इथून जात होतो बँकेतमध्ये कॅश भरायला। तर आम्ही चाललेलो तेव्हा सडनली मागून एक ब्लॅक कलरची गाडी आली आणि आमच्याकडची जी कॅशची बॅग होती ते घेऊन पळाले ती लोक। किती जण होते, कसं आणि कसा तुम्हाला चकवा दिला त्यांनी? ते 2 जण होती। दोघांनी काळे रंगाचे कपडे, काळे कलरचा हेल्मेट आणि गाडी पण त्यांची ब्लॅक कलरची होती। नंबर प्लेट पण होती, स्पोर्ट बाईक होती ती त्याच्यामुळे। आणि आम्ही जस्ट चाललेलो आणि ते आमच्या अंगावर आले। गाडी त्यांनी एकदम एक्शन केली रेस देऊन आणि आमच्या अंगावर त्यांनी गाडी आणि त्याच्या हातातली बॅग खेचून ते पळाले। आणि किती जण होते, दिसायला कसे होते, काय तुम्ही पाठलाग केला? नाही, पाठलाग आम्ही केलो पण त्यांना बघता नाही आलं, कारण त्यांनी पूर्ण ब्लॅक कलरचं सगळं घातलेलं होतं, हेल्मेट पण होतं। तरी पण आम्ही त्यांचं आपलं अगरवाल आहे बाबोळ्याला तिथपर्यंत आम्ही त्यांचा पाठलाग केला। आणि किती रक्कम होती कॅश? रक्कम अंदाजे 8 लाख 8.5 लाखच्या सुमारेच आहे।